मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री सचिवालय मार्फत आज दिनांक 12/12/2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या मागणीकरता भव्य मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री सचिवालय मार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता मंत्रिमंडळ विधान भवन प्रांगण नागपूर येथे जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय मान्यता प्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनेसमवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सदर बैठकीस राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच राज्याचे सर्व अवर मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव, नियोजन व अन्य आवश्यक अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलेले आहेत। सदर बैठकीमध्ये राज्यातील विविध कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आलेले आहेत। सदर संघटना पदाधिकारी यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। सदर बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाचे पदाधिकारी श्री कुलथे व प्रतिनिधी तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी श्री विश्वास काटकर व प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे पदाधिकारी श्री संभाजीराव थोरात व प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री सचिवालय मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पत्र तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता। धन्यवाद।